नमस्कार, जय महाराष्ट्र। तर व्हिडिओ टाकण्यामागचं कारण तुमच्या लक्षात आलेलंच असेल। नुकतंच लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं आहे आणि बरेच सारे व्हिडिओ समोर येत आहेत की लालबागच्या राजाचे दर्शन घेताना कसे सर्वसामान्य लोकांवर अत्याचार होत आहेत। लोक लांबून लांबून दर्शनासाठी रांगा लावत आहेत, तरी त्यांना कितीतरी तास आणि दिवससुद्धा मोजावा लागत आहे दर्शनासाठी। आणि VIP लोक येऊन रांगा न लावता आरामात दर्शन घेऊन जात आहेत, फोटोग्राफी त्यांची चालत आहे। तरी हे कार्यकर्ते लोक आहेत की ते त्यांना एकाही शब्दांनी बोलत नाही आहे। पाहू शकता तुम्ही की एक पाय हा राजाचा VIP लोकांच्या दर्शनासाठी ठेवलेला आहे आणि एक पाय हा सर्वसामान्य लोकांवर पाया पडण्यासाठी ठेवलेला आहे। तर या लोकांना धड दर्शनही देऊ दिलं जात नाही आहे। आणि बाजूला तुम्ही बघत आहात की VIP लोकांना कसे फोटो काढण्यासाठी सुद्धा परवानगी दिली जात आहे। तर मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही ही गोष्ट करू नका, पण सर्वसामान्य लोकांवर तर असा अत्याचार करू नका। एक लहान मुलगी एका व्हिडिओमध्ये आता दाखवत आहेत, रील्स समोर येत आहेत, आपण बघू शकता की ती मुलगी त्या बापाच्या खांद्यावर आहे, तरी लोक त्याचा विचारही करत नाही आहे। कार्यकर्ते त्यांच्यावर हात उगारत आहेत, धक्काबुक्की करत आहेत। पोलीस असूनसुद्धा हे लोक गुंडागर्दी करत आहेत। मी तर म्हणत आहे की लोकांनी 3 ते 4 वर्ष या मंडळाला प्रतिसाद देऊच नये, दर्शनासाठी जाऊच नये, घरूनच राजांचे दर्शन घ्यावे। आणि कोण म्हणते की तिथे जाऊनच बाप्पा आपल्याला दर्शन देतो? बाप्पा घरी राहूनसुद्धा तुमची भक्ती आणि तुमची श्रद्धा पाहून तुम्हाला दर्शन देऊ शकतो। आता चिंतामणी आहे, दगडूशेठ हलवाई, हे पण सारे गणपती आहेत, पण तिथले प्रकार असे येत नाही आहेत निदर्शनास। म्हणजे लालबागच्या राजांच्या कार्यकर्ते चुकीचे आहे। पोलीससुद्धा या कार्यकर्त्यांना आवरू शकत नाही, एवढी त्यांची गुंडागर्दी वाढली आहे। तर काय बोलावे ते मलाही सुचत नाही आहे। तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, व्हिडिओ तुमच्या समोरच दिसत आहे। जास्त काही बोलण्याची गरज भासत नाही। आपणही याला प्रत्युत्तर देऊ शकता। सगळ्यांनी मिळून करायचे ठरवले तर सगळं काही होऊ शकतं। तर बोला आता, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।